बघा, मुलांना खरं तर पाढे ही संकल्पना प्रत्येक स्टेपला येणं गरजेचे असते, परंतु बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं आपल्या की मुलांना कितीही वेळा पाढे पाठ करून घ्या, मुलं काय करतात, पाढे विसरतात. आहे की नाही? विसरतात का नाही? विसरता का नाही तुम्ही पाढे? पण आता अजिबात काळजी करायचं नाही. आपल्याला पाढा जर तयार करता आला तर आपल्याला कसलीही अडचण राहणार नाही. आपण काही सेकंदात 15 ते 20 सेकंदामध्ये पाढा तयार करतो. त्यासाठी फक्त आपल्याला पाढा येण्यासाठी आपल्याला 1 ते 10 अंक यायला पाहिजेत आणि एक उभा बेचा पाढा यायला पाहिजे, म्हणजे 2चा पाढा यायला पाहिजे. तर आता बघा, मी पाढे कसे तयार करायचे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगतो की जेणेकरून तुम्हाला पाढ्याची कुठलीच अडचण येणार. पहिल्यांदा आपण 1 ते 10 पाढे, 1 ते 10 पर्यंत पाढे हे आधी कसे तयार करायचे, पाढे कसे तयार करायचे ते आधी आज बघून घेऊया, समजून घेऊया. बघा, आपल्याला सगळ्यांना हे तरी येतं 1 2 3 4 5 6 7 8 9 10, या 10 पर्यंतच्या संख्या मी लिहिलेल्या आहेत. आता ह्या 10 पर्यंतच्या संख्या तर आपल्याला सगळ्यांना येतात. यानंतर आपण साधं सोपं एक बेचा पाढा घेणार आहे. बघा, बे के बे, बे दुने 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंची 10, बे सक 12, बे सत्ती 14, बे अट्टी 16, बे नवे 18, बेन 10 20. बरोबर? हे जर 2 पाढे तुम्हाला येत असतील तर आपल्याला 10 पर्यंतचे कुठलेही पाढे आपण सहज तयार करू शकतो, तेही काही सेकंदात. बघा कसा करतो. आता इथं 3चा पाढा होणार आहे, तर आता 3चा पाढा कसा तयार होणार आहे बघा. 2 आणि 1 3, हा झाला 3चा पाढा. 4 आणि 2 किंवा 2 आणि 4 6, 6 आणि 3 9, 8 आणि 4 12. बेरीज करतोय आपण 2 संख्येची. 10 आणि 5 15, 12 आणि 6 18, 14 आणि 7 21, 16 आणि 8 24. बघा की, आणि 9 आणि 18 27, आणि 10 आणि 20 30. बघा बरं झाला का नाही पाढा 3चा तयार. 3 1 3, 3 2 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 सक 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10. काय केलं आपण, आपल्याला हे 2च येत होता, बेचा एक पाढा येत होता आणि उभा एकचा. बरोबर? ह्या बेच्या पाढ्यातून आपण 3चा पाढा तयार केला. आला का नाही? सोपा आहे का नाही? आपल्याला बेरीज जर येते, बेरीज येते म्हटल्यानंतर आपल्याला पाढा आला. आता तसंच आपण 4चा पण पाढा करू शकतो. किती सोपा आहे बघा. आता 4 मध्ये 4 कसं तयार झालंय बघायचं. हे 3 आणि हे 1 4 आहे, म्हणून हे 2च पाढे घ्यायचे. हा, 3 आणि 1 4. मग आता त्याच्यात हे 2 घ्यायचे. 6 आणि 2 8. आता 3 आणि 9 किती झाले? 12. बरोबर आहे. आणि 12 आणि 4 16, 15 आणि 5 20, 18 आणि 6 24, 21 आणि 7 28, 24 आणि 8 32, 27 आणि 9 36 झाले. बघा बघा बेरीज करून. 30 आणि 10 40. बघा झाला का पाढा आपला? बरोबर येतोय का? जे ज्या पाठ आहे त्याने म्हणून दाखवा. बघा, 4 1 4, 4 2 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 25, 4 7 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40. किती झालं रे? बघ नाही तर एक पुढचं किती सेकंद झालं? नाही, ठीक आहे. पुढचा बघा. मग 5चा एक घेऊया, बघू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशी बेरीज करायची आहे. आता इथं 5 आहे, मग 4त 1 मिळवा किंवा ह्या दोन्हीचा सरी केला तरी चालतोय.
हा 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 3 आणि 2 5 हे दोन्हीचं जर एकत्र केलं तरी आपण करू शकतो. 4 आणि 1 5 केलं तरी एकत्र करू शकतो. बघा मी दोन्हीचा करतो एकत्र. 3 आणि 2 5 4 6 आणि 4 10 9 आणि 6 15 12 आणि 6 20 15 आणि 10 25 18 आणि 12 30 बरोबर. 21 आणि 14 35 24 आणि 16 40 आणि 27 आणि 18 45 आणि 30 आणि 20 50. बघा बरं झालं का? बरोबर आला का आपला पाडा? 5 एके 5 5 दोन्ही 10 5 त्रिक 15 5 चौक 20 5 5 25 5 36 5 7 35 5 48 5 9 45 5 10 50. आता हाच पाडा आपल्याला अजून डबल पद्धतीने सुद्धा करता येऊ शकतो. 4 आहेत, 4 मध्ये 1 मिळवा 5 झाले. 6 मध्ये 2 मिळवा, थांबा, 4 मध्ये 1 मिळवले 5 झाले. 8 मध्ये 2 मिळवले 10 झाले. 12 मध्ये 3 मिळवले 15 झाले. 16 मध्ये 4 मिळवले 20 झाले. 20 मध्ये 5 मिळवले 25 झाले. म्हणजे 2 संख्यांची बेरीज जर इथं येत असेल कुठलीही संख्या सुरुवातीनं करताना, तर आपल्याला कुठलाही पाडा तयार करता येतो. आपल्याला बेरीज येते म्हटल्यावर आपल्याला कुठलाही पाडा तयार करतो. असे आपण 10 पर्यंत पाडे तयार करू शकतो.